पटरी क्रॉस करूनच उभा राहायचं आपल्याला. आणि हा बघा स्टेशन. परत मला जाम आवडतं जॅकफ्रूट. इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट. आपल्या गाडी आता ही आता आहे बरोबर ओव्हरलोड. साधारण 500 किलो ओव्हरलोड आहे. आपल्याला ज्यांनी बुकिंग दिली आपले जे सबस्क्रायबर आहेत विजय दादा ते बघा बरं भेटायला आले. दादा बरं ना. मला कमेंट करून सांगा परफेक्ट हा नॅशनल हायवे 48 कुठून ते कुठपर्यंत सुरुवात होते आणि एंड होते. रोड चांगला होता म्हणून आपण हा प्रवास एक नंबर केलेला आहे. फाउंटन ते विरार फाट्यापर्यंत रस्ता खराब आहे. नाही भावानो एक नंबर रस्ता झालेला आहे. अरे मेरा दरवाजा निकल गया यार. अरे नहीं निकला. अरे क्या नहीं निकला. 450 किलोमीटरचा आपला जो प्रवास होता तो आता झालाय फायनली कंप्लीट. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला बुकिंग भेटली फायनली. भावांनो बरोबर आपल्याला मुंबईत ना बरोबर दहिसर मोरीच्या इथं आपल्याला गाडी भरायची आहे आणि आपल्याला जायचं तुम्हाला माहिती कुठे, डायरेक्टली भरूचच्या पुढे रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनची आपल्याला गाडी खाली करायची आणि आज जो मटेरियल आहे तो भावांनो बरोबर आहे रेल्वेचं मटेरियल. भावांनो बरोबर 340 किलोमीटरचा आपला प्रवास आहे आणि आपण भरपूर महिन्यात आपण चालू गुजरातमध्ये. त्याच्यामुळे गुजरातची टिपी वगैरे सगळं काय खर्च वगैरे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगवरती शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायशिवाय जाऊ नका. भावांनो चला आपण डायरेक्टली जाऊया गाडी लोड करायला. डायरेक्टली दहिसर मोरीला आला. चला मग मंडळींनो, गाडी बघा काय परिस्थिती झाली आहे. संपूर्ण बघा गाडी धुवायला जाईल. चला मित्रांनो गाडी ओपन करूया. हे बघा ना भावांनो, संपूर्ण गाडी धुवायला झाली. चला ओपन करूया पहिले भाऊ. चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. नवलादेवी पार्वती माते की जय. चला भावांनो, उशीर नको व्हायला, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. म्हणजे आपल्या डायरेक्टली जाऊयाचा भाईंदरला. भावांनो, दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी. आपण बरोबर आता शिवाजी पार्कच्या येत ना जातो डायरेक्टली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनी मोरी लागणार म्हणजे दहिसर मोरी. ते आपण सुद्धा आपण पहिल्यांदा चाललो. त्यासाठी आपली खूप दिवसांतर आपण गुजरातमधनं प्रवास करणार आहे. इथं आपल्याला राईट मारायचं कारण आपल्याला इथे एंट्री नाही ह्या समोर. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जिथे एंट्री नाही तिथे आपण कधी टाकायची नाही गाडी, कारण 1500 रुपयाचा फाईन नो एंट्रीचा झालेला आहे. तर त्याच्यामुळे पाहिजे इथं राईट मारू आपण. तर बोरिवली बँड्रा रिक्लामेशन लेफ्टला आला आणि आपल्याला जायचं राईटला म्हणजे बोरिवलीच्या दिशेला. मंडळींनो हे बघा, ब्रिजच्या खालावर राईट मारला आणि जो वरना ब्रिज चाललाय तो डायरेक्टली भावानं BKC मध्ये चाललाय. ब्रिज चढतोय त्या ब्रिजच्या खालाबरोबर रस्ता जायला आहे डायरेक्टली चेंबूरला चुनापट्टी या ठिकाणी सुद्धा रस्ता जाऊ शकतो. परत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला तिथे जरी आलात तर मग तुम्ही बँड्रा या ब्रिजच्या खाला तुम्ही राईट मारून जाऊ शकता. भावानं तुम्हाला माहिती आहे नशीब किती साथ देतो. मला सुद्धा भावानं आज मला नशीब साथ दिला मला, कारण भावानं मला अजिबात ट्रॅफिक नाही भेटलेलं आहे. कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा एवढा फुल टाईट असतो ना ट्रॅफिकनी, तर त्याच्यामुळे माझा नशीब आज पूर्णपणे उघडलाय भावानो. हे बघा भावानो, देव पावला, ट्रॅफिक नाही भेटला मला पहिल्यांदा वेस्टर्न मध्ये. काय माहित नाही भाऊ, आपल्याला भाऊ बरोबर 40 किलोमीटरचा आपल्याला दादरवरना दहिसर मोरी आहे. मॅपवरती दाखवत होता बरोबर 1.5 तास 40 किलोमीटरला. ऍक्च्युली 40 किलोमीटर 1.5 तास म्हणजे नथिंग आहे. लवकर पोहोचायचा आपला तुम्हाला माहिती आपला कार्यक्रम असतो. त्यांनी लेबर बोलवले तिकडे मटेरियल लोड करायसाठी. तर चला फटाफट जाऊया, कारण 40 किलोमीटर लगेच पटकन कटिंग करूया. चला, पुढील स्थानक बोरिवली. हे भावन होतं बरोबर आपण बोरिवलीला पोहोचलोय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लागेल बरोबर दहिसर, त्यानंतर मीरा रोड. पण आपल्याला पुढे काय जायचं नाही, आपल्याला जायचं बरोबर दहिसर मोरीला जायचं आहे. तिथून आपल्याला बरोबर टोल क्रॉस करून बरोबर सर्व्हिस रोडने आपल्याला लेफ्ट मारायचा तो डायरेक्टली मोरीला जाईल. टोल भावानो, टोल टॅक्स आलेला आहे बरोबर दहिसरचा. बोरिवली सोडला आपण जस्ट बघा व्हॅलिडी दाखवलेली आपल्याला 7207. भावानो जाम म्हणजे जाम पैसा आहे फास्टॅगच्या रिचार्जमध्ये. आता जस्ट 300 रुपयाचा रिचार्ज करून ठेवलेला आहे. सर रिचार्ज करून ना ॲक्च्युली जेव्हापासून GPay आला आहे, गुगल पे किंवा फोनपे, त्यापासून भावानो जाम म्हणजे जाम पैसा म्हणजे बँकेतनं चालला आहे. येतोय कधी का माहीत नाही. नुसतं डिझेल आणि टोल. चला भावानो, आता इथं बरोबर आपण दहिसर मोरीसाठी आपण लेफ्ट मारूया. चला मित्रांनो, हे बघा आपण हा हायवे सोडतो आणि बघा इथे दहिसरसाठी आपण हे बघा इथे आपण जातोय. इथे बरोबर एक पुढे डेल्टा बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या इथे आपल्याला थांबावं लागेल. कोणतरी माणूस येतो तिकडे आपल्याला पिकअप करायला. हे बघा भावानो, स्पेशली गिफ्ट आलेलं आपल्याला. गिफ्ट म्हणजे घरात ना एक आपल्याला फ्रूट आलेलं आहे. तर तुम्हाला उघडून दाखवतो. भरपूर भूक लागेल भावानो, पहिला खाऊन घ्या चला, कारण सकाळी नाश्ता न करता आपण बाहेर पडलेलो आहे. ही लेफ्ट साईडची डेल्टा बिल्डिंग आहे, सर्कल आहे. मला इथे थांबले जरा 5 मिनिटं. त्याच्या अगोदर माझ्या मिसेसने तुम्हाला दाखवतो
काय दिलं आहे आणि माझा आवडता मँगो तर मला आवडतो, पण हे बघा भावना दिसते हे काय फणस. कोणी कोणी खाल्लेत फणस मित्रांनो कमेंट करू नका. फणस कोणाकोणाला आवडतात ते टेस्ट करूया. चला हे बघा फणस खाल्ल्यानंतर हे पण खायला भावनो जाम मजा येतात. ह्याला काय म्हणतात माहिती ना भावनो, ह्याला म्हणतात हटलं, म्हणजे आपल्या कोकणी भाषेमध्ये हटूल ह्याला बोलतात. खाऊन घ्या भावनो, कारण फणस मला जाम आवडतं. जॅकफ्रूट इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट. मला भावनो तुम्ही ते विचार करता हे खातो आपण. हे बघा भावनो म्हटलं कोणी कोणी मित्रांनो उकडलेली खाल्ली आहेत. मला तर भावनो जाम टेस्ट एक नंबर नाथपुळा भावनो. चला आपण त्याची वाट बघूया. चला मित्रांनो आपण या चौकात निघूया आणि जाऊया डायरेक्टली आपल्या लोकेशनला. ॲक्च्युली आपल्याला त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला त्यांनी आपल्याला पाठवलंच आहे लोकेशन, तर मग आपण कशाला कोणची वाट बघूया बरोबर ना, डायरेक्ट जाऊया. चला तेव्हा मित्रांनो बघा इथे आपल्याला गाडी भरायची आहे साईडला. आपण अजून लेबर वगैरे आले नाही, ते आलेले परत गेले, आपल्याला थोडा लेट झाला त्याच्यामुळे आपण गाडी ते फक्त जरा पार्किंग करूया सावळीमध्ये. झाडाचा सहारा घेतलाच पाहिजे, लक्षात ठेवा. झाडं लावली पाहिजे, झाडं तोडू नका. जेवढी झाडं तोडाल तेवढा आपल्याला पुढे भविष्यामध्ये प्रॉब्लेम होणार, म्हणून झाडं लावा, झाडं जगवा. चालेल 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 ओके दादा. ह्यांचाच मटेरियल आहे, ह्यांचाच मटेरियल घेऊन जायचं, ह्यांना ना घेऊन जायचं. तर चला इथे मस्त की जरा आराम करूया. तर मंडळी नो गाडी आपण लावली तिकडे पार्किंगला, पण तिथून काढली आणि जस्ट आता इथे लावली गाडी लोड करायला. तर यांचे माणसं आलेले आहेत त्या साईडला, ते आता कपडे वगैरे चेंज करतील आणि या साईडला आपली गाडी लोड करायला घेतील. पेपर भेटले, ते पेपर भेटल्यानंतर आपण इथं निघू. तर भावनो पहिला सर्वात विजय दादा तुला थँक्यू सो मच ही बुकिंग दिल्याबद्दल. इंस्टाग्रामवरून आपल्याला हे कॉन्टॅक्ट आपण दादाला दिला, विजय दादाला. इंस्टाग्रामवरती मला मेसेज केला की दादा तू बुकिंग मारशील का, तर मी त्याला बोललो हो. तर लगेच एका दिवसात आपली बुकिंग कन्फर्म झाली. रेटसुद्धा चांगला दिलेला आहे. तर थँक्यू सो मच. तुम्हालासुद्धा असा कुठचा सामान वगैरे काय घेऊन जायचं असेल कंपनीचा कुठल्याही म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये, महाराष्ट्रातनं किंवा आउट स्टेशनमधनं किंवा महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही मला लगेच डायरेक्टली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, अरे आपल्या ब्लॉगवरती सुद्धा. तर पहिला आपण त्याला गाडी लोड करायला घेऊ इथनं. मग गाडी लोड करायला तर आपण इथनं डायरेक्ट निघूया आपल्या हायवे पण जास्त काही लांब नाही, जवळ हायवे आहे. साधारण 700-800 मीटरवरती आपला हायवे असणार आहे. तर पहिला गाडी लोड करूया, मग जाऊया. चला आकडे टाकलेली आहेत, म्हणजे प्लाय आहेत ॲक्च्युली, हे काय कामाची नाहीत, पण शेवटी बोलतात ना की घेऊनच जायचं आहे. मित्रांनो बघा मशीन अजिबात उठत नाही बघा, 350-400 किलोच्या वरती आहे. अशी गाडी पहिल्यांदा मी लोड केली आहे. बाय थँक्यू सो मच आहे. फायनली आपल्या गाडी लोड झालेली आहे. आता इथून पहिला बाहेर पडूया काश्मीराच्या ब्रिजच्या इथला डायरेक्टली. पहिला जाऊन एक पुढे काट्यावाला आहे, तर पहिली गाडी काट्यावरती नेऊया. चला भावनो निघूयात आपल्या प्रवासाला. चला मित्रांनो निघूया आता, आपला प्रवास चालू करतोय आपण. जाऊ दे मित्रांनो, त्याला सेल्फ मारला आणि फक्त साधारण 300 ते 400 मीटरवरती बघा आपला हा हायवे आहे. आणि हायवेच्या आपण लेफ्ट मारूया, राईटला जाईल तो डायरेक्टली मुंबईमध्ये, हा लेफ्टला जाईल तो डायरेक्टली गुजरातमध्ये. तर पहिला आपण वजन करून घ्या भावनो, कारण जी मनाची जी भीती आहे ती संपूर्ण काढूया वजन करून. चला मित्रांनो बरोबर हा काश्मीराचा ब्रिज उतरायच्या अगोदर, म्हणजे बरं ब्रिजच्या अगोदर भारत वजन काटा आहे. चला भावनो हे बघा काट्यावरती गाडी टाकूया आणि बघूया वजन किती होतो आपला गाडीचा. तर हे बघा गाडी लावली इथे वजन काट्यावरती आणि आपल्या गाडीचं वजन झालं आहे. ते बघा तिकडे ते तुम्हाला दिसते बाय, जरा साईडच्या तेव्हा तिकडे दिसते तुम्हाला 39-30. म्हणजे आपल्या गाडी आता ही आता आहे बरोबर ओव्हरलोड, साधारण 500 किलो ओव्हरलोड आहे. तर परत जावं लागेल आणि तिकडे वजन काय ते जे आहे ते आपल्याला परत कमी करावं लागेल, कारण का हा झंझट आपल्याला नको व्हावं. कारण पुढे आपल्याला बॉर्डर लागणार, त्याच्यामुळे आपण पुढे जास्त रिस्क घेऊ शकत नाही. परत जावं पाठीमागे आणि वजन पाहिलं तर त्यांना बोलू बाबा पूर्ण माल उतरावा, नाही तर मग मला गाडी तरी थोडीशी खाली करून द्या. चला पहिलं जाऊया गाडी आतमध्ये लावूया, म्हणजे कुठेतरी एका सेफ्टी जागेवरती. थोडंसं एकदम माझ्या चेहऱ्यात जरा एकदम नर्वसपणा आला, वजन जास्त निघालं ना, पुढे नको जाऊया. पाहनो हे बघा गाडी इथे लावली आहे पार्किंगला, कारण बघा आतमध्ये हायवेला नेऊ शकत नाही गाडी, कारण भावानो पहिल्यांदा झाली गाडी ओव्हरलोड आपली, आणि ते पण 2 टनच्या वरती माल आहे. आपल्या गाडीचा एमटी गाडीचं वजन आहे फक्त 1800 किलो आणि आपल्या आता टोटली वजनासकट झालेलं आहे गाडीचं वजन 3920 काहीतरी. म्हणजे पहिल्यांदा असं झालं भावानो, पहिल्यांदा. मित्रांनो इथून आपण निघालो. हे बघा आपल्या फॅमिली मेंबरची गाडी, विजयदाची गाडी i20 ती आपल्याला घ्यायला आली आहे आणि आता जाऊया त्यांच्या लोकेशनला. आणि ह्याच्यातला जो मटेरियल आहे तो पहिला कमी करूया, 750 कमी करूया. चला बघा मित्रांनो आपण आलो बरोबर इथे MIDC मध्ये. मंडळी नो हे बघा आपली गाडीला परत खाली करायला लावली आहे, कारण आपला जो ओव्हरलोड सामान होता ना, हे बघा ह्याच्यामुळे जरा जास्त
आणि हे जो प्लाय आहे ते सगळे प्लाय आपण खाली केले बघा. जेवढी गाडी भरलेली तेवढी तर परत उपसली आहे. आणि हे बघा हा जो कपाट आहे तो सुद्धा उतरवला आहे. बाकीचा हा सुद्धा सामान. आता बघूया जेवढा जास्त होईल तेवढा आपण म्हणजे 3200पर्यंत किंवा 3300पर्यंत आपण सामान टाकायचं आपल्याला. आणि आपल्याला ज्यांनी बुकिंग दिली आपले जे सबस्क्रायबर आहेत विजय दादा ते बघा आपल्याला भेटायला आले. दादा बरं आहेत ना? नाव कसं? विजय. आणि तुम्ही राहता कुठे? इथं बाडी मीरामध्ये राहतो. अच्छा. आणि ह्या दादाने आपल्याला बुकिंग दिलं. दादा थँक्यू सो मच. मनापासून आपले व्हिडिओवर कसे असतात? एक नंबर. सगळे व्हिडिओ बघितले मी. छान ना? एकही व्हिडिओ मी स्किप करत नाही. थँक्यू सो मच. आणि त्या दादाने आपल्याला बुकिंग दिली आहे. आणि आता आपल्याला हा सामान घेऊन जायचं आहे. नाव काय ते? पलेज स्टेशन भरूचच्या पुढे आहे. चांदर इथं बरोबर 340 किलोमीटरचा इथनं पडतो आहे. तर आता इथनं परत गाडी ही लोड करायची आहे आणि परत जायचं आपल्याला काट्यावरती. कारण आपल्या मनातली जी भीती आहे ती काढायची आहे पहिली. आपण जे काम करतो ते बघितलं आपण प्रॉपर रेग्युलर म्हणजे एकदम व्यवस्थित काम करतो. म्हणजे कोणाला त्रास नाही आला पाहिजे. RTOला सुद्धा त्रास नाही आला पाहिजे आपला. आता तुम्हाला माहिती आहे RTO असं आपण बघतोचा वाट की आपल्याला 24,000 कधी फाईन मारेल. असं आपण कधी करणार. पहिलं जाऊया गाडी लोड करूया मग जाऊया डायरेक्टली काट्यावरती. चला थँक्यू सो मच दादा. मित्रांनो मनातली जी धाकधूक होती ती आता जाऊया आता परत दूर करायला. कारण आता जाऊया परत काट्यावरती. जेवढा सामान काढायचा होता तेवढा आपण काढला आहे आणि भरायचा होता तेवढा आपण भरला आहे. तर बघूया आता वजन किती होतं आपल्या काट्यावरती. कारण जास्त लांब नाही हायवेलाच मेन आहे. मित्रांनो हे बघा परत आपण आता आलो आहे बघा काट्यावरती. ह्याच्या इथे बघूया वजन किती आहे. हो ना हे बघा गाडी काट्यावरती लावली आहे. मागाशी आपण आलेलो तेव्हा बरोबर 3,930 किलो होता. आणि आता बघूया आपण एकदा परत चेक करूया. आता आपल्या गाडीचं थोडंसं वजन मला असं वाटते कमी झालं आहे. दाखवतो मला इकडे दिसतो तुम्हाला बरोबर कितना वजन आहे. म्हणजे 3380 आपली गाडी आता पास होऊ शकते. म्हणजे बिंदास टेन्शन नाही भाऊ. आता अंडरलोड आहे आपण आता परफेक्ट चाललोय. आता मनातली जी भीती आहे की भाऊ एकदम ओके भाई परफेक्ट आहे ना. मी कितना वजन 3380 3 टन 380. भाई जीवात जीवाला भाऊ खरं सांगतो. नाहीतर लय डोक्याला हाड्या घालायला असता पूर्ण प्रवासामध्ये जायपर्यंत. पण आता आपल्याला एवढा जो टेन्शन येणार आहे तो म्हणजे आपला प्रवासाचा. म्हणजे आता भाऊन वाजले जातं बरोबर 7:15 12 ते 12:30 वाजता आपण आलेलो बरोबर मीरा भाईंदरला. त्याच्यानंतर आता आपल्या गाडीचा ओव्हरलोड वगैरे सगळं हे ते झंझट बिंजर सगळं पाळून चला भावानं पहिला जाऊया निघूया. कारण ज्या कामासाठी आलो तो काम आता फायनली आपला सुरुवात झालेला आहे. चला मित्रांनो खुश खबर प्रवासाला सुरुवात आपल्या. हा काश्मीरचा बरोबर ब्रिज आहे. पाठीमागे जस्ट आता काश्मीर सोडला आणि आपण आता डायरेक्टली गुजरातमध्ये रवाना होणार आहे. म्हणजे आपण आता बरोबर फाउंटन सोडला जस्ट. मला असं वाटतं आता ट्रॅफिकवर आपल्याला काय लागणार नाही. कारण ट्रॅफिकचं टायमिंग आहे. ह्या ठिकाणी ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना एकदम खतरनाक ट्रॅफिक असतो. बरोबर मी आता विरार फाटा क्रॉस केलाय. मला माहितीच नाही पडला की कधी वसई नायगाव वगैरे सगळा कधी गेला. ते भावाने 1 नंबर रस्ता केलाय बघा. टोल लागलेला पहिलाच आपल्याला हांदिवडे असं इथे लेपला चहा भेटते. चहा सुद्धा पिऊया आणि जाऊया पुढे. भावानो आपला जसा पैसा भरू तसा भावानो टोलला इज्जत आहे. नाहीतर अजिबात काय नाही. चला आपण चहा वगैरे व्यवस्थित पिऊया इथे. मित्रांनो हा बघा खानेवाडी टोल. आणि बघा इथे बघा आपण थांबले बरोबर हॉटेल शंभर विश्रांती. मस्त की चहा घेतली आहे. दुपारपासून चहा नव्हतं प्यायलो. लय भारी चहा असते इथे. आणि थोडासा खायला सुद्धा काय टाकला वगैरे चिकी वगैरे. हा मुंबईच्या दिशेला चाललाय पण इथे काय ट्रॅफिक वगैरे काय नाही. आणि इथे पुढे आपण आपल्याला अपडेट नाही ट्रॅफिक आहे की नाही. चला मंडळीनो चहावर पिऊन झाली. आता डायरेक्ट निघूया. मस्त चहा होती भावानो शंभर विश्रांती. आपण बरोबर पोहोचलोय. पाठीमागे आपण जस्ट सोडलाय आणि आता पोहोचू बरोबर भोईसरच्या इथे. मंडळीनो हे बघा दिसते चेकपोस्ट महाराष्ट्र. भावानो इथे बरोबर चेकपोस्ट आहे. आपण काय चेकपोस्टला वगैरे काय थांबणार नाही. आपण अंडरलोड तर असं पण आहेच पण काही गरज नाही भावानो. त्या साईडला 555 रुपये जातील आपले चेकपोस्टला. पण आपण जाणार आहे बाहेर ना 50 रुपये देऊन. आणि आता आपण लवकर पोहोचले भावानो. कारण का रस्ते चांगले झाले त्याच्यामुळे आपला प्रवास हा फास्ट झालाय. कारण जर रस्ते चांगले नसते तर आपल्याला इथे पोहोचायला आपल्याला कमी कमी 4 तास लागले असते. हे बघा समोर लेफ्ट साईडला तिथे बॉर्डर आहे बघा. आणि आपण चाललोय पन्ना. मंडळीनो काय मग तुम्हाला माहितीच आहे ना 50ची नोट आपण खाली केलेली अशी. पण हे बघा ही आहे महाराष्ट्राची बॉर्डर येण्याची आतमध्ये आणि ही आहे बाहेर जाण्याची. त्याच्यामुळे आपला 50 रुपयात आपला काम भारी. गुजरात बॉर्डर सुद्धा आपल्याला काय आपली टीपी वगैरे फायनली काढलेली आहे. टीपी आपली निघाली बरोबर 280 रुपयाला. आपण एजंटकडनं काढली आहे. आणि अशी लिगली भेटते बरोबर 230 रुपयाला. म्हणजे 50 रुपये त्यांनी एक्स्ट्रा घेतले आहेत.
आणि ही टिपी आपली हप्ताभर चालणार आहे, म्हणजेच पुन्हा 1 वीकमध्ये आपण इथनं बाहेर पडू शकतो गुजरातमधनं. चला भाऊनो, डिझेल पंप भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो हे बघा, डिझेल टाकायला गाडी लावली आहे 91.29 आणि बरोबर 2000 रुपये डिझेल टाकणार आहे. आणि आता आपण आहे बरोबर तालासरीला. आधी आपण जस्ट बॉर्डर सोडली, आता आपल्याला पुढे लागेल बरोबर गुजरातची बॉर्डर लागेल. बॉर्डर तर चालू नाही ती अशी, पण आपल्याला पास करून आपल्याला पुढे जायचं. आता वाटले बरोबर 9:15 असं जेवायला बसूया, कारण भूक लागली आहे. आणि आज व्हेज खाऊया मस्त की व्हेज पुलाव. मग आपल्या एकदम स्पेशली धाब्यावरती. आपण गुजरातला जाताना आपण त्या धाब्यावर थांबतो. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा बरोबर 2000 रुपये डिझेल टाकून घेतलं आहे बघा. डिझेल टाकलं आहे बघा. 3 पॉईंट आलेले आहेत, कारण आपला किलोमीटर जास्त नाही म्हणून मी म्हटलो जास्त करून डिझेलवरती पैसा नको खर्च करूया, काहीतरी बॅलन्स सुद्धा राहायला पाहिजे. तर या ट्रिपला काहीतरी जरा महत्त्व ठरेल. चला मित्रांनो, पहिला बॉर्डर क्रॉस करूया. म्हणून आता आपण बरोबर बिलाडला पोहोचलो आहे. आणि इथून बरोबर सिल्वासा 12 किलोमीटर, वापी 30 किलोमीटर आणि सुरत आहे बरोबर 130 किलोमीटर. वापी भाऊन बरोबर तो वापीला पोहोचलोय बघा. वापी आता इथून अजून भरपूर लांब आहे भावानो. आपला जो लोकेशन साधारण 200 किलोमीटर अजून इथं आपला लोकेशन आहे. तर पहिला आपला पोटोबा करूया, नंतर मग आपल्या प्रवासाचा काय ते नावं घेऊया. तर बघा राईट साईडला हायवे आहे बघा, इथे आपण थांबतोय जेवायला. बघूया आता काय भेटते आपल्याला व्हेजमध्ये. चला पहिला जाऊन आतून जाऊया जेवायला. त्या धाब्याची कशी टेस्ट आहे तुलसीची. चला पहिला फ्रेश होऊया, मग आतून जाऊया. मित्रांनो ऑर्डर दिलेली आपण व्हेज बिर्याणीची. मित्रांनो आलेली बिर्याणी, व्हेज बिर्याणी. त्याच्यासोबत आलेलं बघा हे तडका, वाव, म्हणजे कोशिंबीर, पापड. बघूया चला आता आपण सर्व करून घेऊया. चला मित्रांनो टेस्ट करून बघूया. नाल नाही एवढी संपवायची आपल्याला. ऑलरेडी एवढा घेतला आहे. तर कोशिंबीर आहे, पापड आहे, स्पेशल आपली पण मिरची आहे. चला सगळी संपवूया आणि या हॉटेलला बाय बाय करूया. थँक्यू. चला मंडळींनो, मस्त की जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. जरा शतपावलं करत होतो जेणेकरून आपलं जेवण जरा जिरेल. तर इथे मस्त की जरा आराम करूया. आपल्याला सकाळी उठून लवकरच जायचं लोकेशनला, कारण त्या मला बोलला की 8:30 पावणे 9 बजे तक इधर आजा, तर त्याला गाडी जल्दी से खाली हो जाएगा. ठीक आहे. डोळ्यात झोपसुद्धा आहे भरपूर आणि भरपूर जेवलोसुद्धा म्हणून झोप येते. तर पहिला आराम करूया. चला गुड नाईट. शिव सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग भावनो. मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आपण रात्री ह्याच धाब्यावर थांबलेलो. आपला किलोमीटर आहे बरोबर साधारण 150 किलोमीटर आपला रनिंग बाकी आहे. सर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पुन्हा एकदा. डायरेक्ट जाऊया आपल्या लोकेशनला. तर बघा आपण गाडीवर मस्त की धुतलेली आहे, मस्त की काच वगैरे. तर डायरेक्टली आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला मित्रांनो निघूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो या ब्रिजच्या खालना बघा सुरत सिटीला जायला रस्ता आहे आणि कामराज नगरला जायला सुद्धा ह्या साईडला रस्ता आहे. हा बरोबर नॅशनल हायवे 48. हा कुठून ते कुठपर्यंत आहे हे मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मलाही सुद्धा माहीत नाही. मला तरी अंदाज आहे माझा की बरोबर जिथे आपला फाउंटन हॉटेल चालू होतो तिथून ते साधारण अहमदाबादपर्यंत असावा. पण ही मला माहिती नाही. ती माहिती मला तुमच्याकडे 100% भेटेल. मी अशी आशा करतो की मला कमेंट करून सांगा परफेक्ट की हा नॅशनल हायवे 48 हा कुठून ते कुठपर्यंत याची सुरुवात होते आणि एंड होते ती. भावानो मांडवी टोल प्लाझा म्हणजे हा बरोबर ह्या टोल नंतर भरूचला सुरुवात होईल. मंडळींनो आपला डेस्टिनेशन आलेला आहे. फक्त राहिला आहे 15 किलोमीटर आपल्या लोकेशन जो आपण कंटिन्यू प्रवास करतोय मित्रांनो रात्रभरपासून. रोड चांगला होता म्हणून आपण हा प्रवास 1 नंबर केलेला आहे. हो नो हा बघा आपण आता हा हायवे सोडतोय. हा बघा हा लेफ्टला जातोय हा रस्ता डायरेक्टली पळरला आणि कोलिया, त्यानंतर पुढे लागेल आपला अहमदाबाद. पण हे बघा आपल्याला जायचं आहे पळसला. इथे पळस पाहून नाव सुद्धा म्हणजे ॲक्च्युली लक्षात राहत नाही. चला पुढे आपल्याला एक पटरी लागेल, रेल्वेचा ट्रॅक लागेल, तर आपल्याला क्रॉस करायचा आहे. पण हे बघा ही आहे पटरी आणि हा या साईडला आहे स्टेशन. चला मित्रांनो बघा ट्रॅक ओपन झालेला आहे असा तऱ्हेने आणि आपल्याला कुठे लांब जायची गरज नाही. आपल्याला जायचं ते म्हणजे बघा ही पटरी क्रॉस करूनच उभा राहायचं आपल्याला. आणि हा बघा स्टेशन पालेज. तर मंडळींनो हे बघा गाडी इथे लावले पार्किंगला
आता मी तिकडे लागली जरा पुढे गाडी वरती, तर त्याच्यामुळे जरा रिवर्स आणली. आता थोडीशी गाडी इथे खाली होईल आणि थोडी गाडी स्टेशनची आहे, ते पालस स्टेशन आहे तिथे. चला पहिले थोडी फटकन फटाफट खाली करून घ्या. मंडईनू तर आपण आलो आहे बरोबर स्टेशनच्या इथे. हा बघा, हा आहे स्टेशन, म्हणजे हा ही डायरेक्ट पटरी. आणि हे बघा आपला हा आहे, ही आपली आहे गाडी. आणि या ठिकाणी आपली परत एकदा आपली गाडी अनलोड होते, कारण इथून आपण आता परत आपली गाडी खाली करून आपल्या ट्रान्सपोर्टला आपल्याला जायचं आहे. ट्रान्सपोर्ट आता मला जरा जास्त कॉन्टॅक्ट करावं लागेल कुठे कुठे ट्रान्सपोर्ट आहेत ते. आणि काय मग नशिबात जर चांगली बुकिंग असेल तर मला भेटेल, नाहीतर मग मला परत इथनं काहीतरी सोर्स लावून मला काहीतरी मुंबईच्या दिशेला जावं लागेल. तर बघूया आता पहिली गाडी खाली होऊन दे. तर भावांनो फायनली आपली गाडी खाली झाली. मित्रांनो आपण निघालेलो बरोबर संध्याकाळी बरोबर 7 वाजता, ते सुद्धा दहिसर मोरीच्या इथनं. आणि मित्रांनो आपला जो प्रवास होता बरोबर 340 किलोमीटरचा आपला प्रवास होता दहिसर मोरीपासून. आणि आपण आलेलो घरात ना दहिसरपर्यंत 40 किलोमीटर, म्हणजे टोटली 450 किलोमीटरचा आपला जो प्रवास होता तो आता झाला आहे फायनली कंप्लीट. रस्ता बघायला गेला तर मुंबईपासून ते पालेसपर्यंत, म्हणजे हा जो जिथे आपण खाली गेली भावानो, 1 नंबर रस्ता केलेला आहे. तुम्ही विचार करायचा की फाउंटन ते विरार फाट्यापर्यंत रस्ता खराब आहे, नाही भावानो 1 नंबर रस्ता झालेला आहे विरार फाट्यापर्यंत. भावानो बिंदासपणे प्रवास करा आणि कधी पण निघा आणि कोणत्याही टायमिंगला तुम्ही प्रवास करू शकता, कारण का भावानो तिथे अजिबात आता ट्रॅफिक होत नाही. मी सुद्धा आता तिथूनच आलो, मला तर भावानो 1 नंबर वाटला रस्ता. आणि टोटली आपण भावानो रिचार्ज केलेला टोलचा 600 रुपयाचा रिचार्ज केला, बरोबर 425 रुपये आपले टोल लागला आहे या प्रवासामध्ये गुजरातमध्ये येईपर्यंत. आणि भावानो आपण बरोबर डिझेल टाकलेला 3000 रुपयाचा, 2000 रुपयाचा आपण बरोबर बॉर्डरच्या अगोदर टाकला आणि 1000 रुपयाचा आपण घरात निघताना टाकलेला, म्हणजे 3000 रुपयात आपली गाडी प्रॉपर इथे पोहोचली गुजरातमध्ये. 450 किलोमीटर, अजून सुद्धा 1 पॉईंट बाकी आहे. भावानो आपण बरोबर टीपी काढलेली 280 रुपयाची, ती सुद्धा आपण एजंटकडे काढली. आपले जे एजंट आहेत त्यांच्याकडनं 50 रुपये त्यांनी एक्स्ट्रा घेतले. पण आपली ही टीपी बरोबर 1 हफ्त्याची आहे, 7 दिवसाची. ती अजूनपर्यंत आपली व्हॅलिड आहे, म्हणजे अजून 6 दिवस आपल्याला आपण ती वापरू शकतो. तर भावानो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर भावानो चॅनल पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका भावानो. चला लवकर भेटू आपण अशा ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.